पाऊस होता काल रात्री आणि हवा पण तसाच होता, त्यामुळे अशी आपली झाडं तुटून गेली आहेत। तर आपलं तुळसचं झाड होतं, कपूर तुलसी, आणि ते तुटलं आहे। अशी दोन भाग झालेत झाडांची। मग इथे आपलं जास्वंदचं झाड पडलं आहे, इथे चिकूचं झाड वाकलं आहे असं। हे माझे येलो फुलांचं झाड ते पण पडलं आहे आणि खूप हवा असल्यामुळे हे पूर्ण असं पडून गेलं। आपलं आंब्याचं झाड थोडं वाकलंय, पण ओके, काय झालं नाही त्याला। निंबाचं झाड, कडुनिंबाचं झाड आहे हे, आणि मला वाटलं ते मेलं कारण पूर्ण पाणी साठून गेलेला, तर हे वाचलं आहे कारण मला नवीन पालं दिसत आहे त्याच्यावर। सुपारी, हे दुसरं सुपारीचं झाड, तिथे आहे गुलमोहर आणि ते पण जरा वाकलं आहे। आंबा पण इथेच लावलेला आहे। हा पण आपला दुसरा निम जो खूप छान वाढलेला आणि पाणी साठल्यामुळे हे मला वाटलं मरणार, पण ते वाचलेलं आहे, ती खुशी आहे। हे बघा, पाणी असं साठून जातं। हे आपलं मलबेरीचं झाड आहे आणि ते प्राजक्ताचं, तर ते खूप छान असं वाढलेलं आहे। हे जंगली केल्याचं झाड आहे। हे तेजपत्ता, माझं पेरूचं झाड वाचलं। पपया, खूप मोठे पपया आलेत आता ह्याला, बघू शकता तुम्ही। मी इथे येत नाही, पण पाणीमुळे हे सर्व झालेलं आहे। अशी पपये आलेत झाडांना। अँड आय एम नॉट हिअर, मी इथे येतच नाही कारण तेवढं भीती वाटते, झाडं मोठी झालेत। हा माझं पेरूचं झाड आहे। हे कढीपत्त्याचं झाड जे वाकलेलं आहे आता। माझं पेरूचं झाड जे पडलं आणि त्याला भरपूर असे पेरू आलेले आहेत। हे इथे मोठं आहे एकदम असं, आणि एक तिथे आहे जे खूप 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 पेरू असे पकडलेत ह्याला। हे असं पूर्ण पेरूने भरलेलं झाड आहे हे, आणि ते पडलं पण वाचलं कारण गोविंद आला आणि त्यांनी हे इथे 2 काट्या लावल्यात त्याला। माझं फणसाचं